पिंजरा पिंजरा रे पैलवान साहेब हे घ्या. हे कशाला आता? अरे महत्वाच्या कामाला जाताना ना हातावर दही साखर ठेवतात, मग ते काम यशस्वी होतं. अगं आनंदी, मी काही युद्धावर चाललेलो नाहीये. मी फक्त वीर दादाकडे नोकरी मागायला चाललोय आणि मला 100% खात्री आहे की तो मला नोकरी देईल. असू दे ना पंढऱ्या. आणि त्या कामाच्या आधीच कामाबद्दल बोलायचं नसतं. आणि ऐक, ललिता काकूंना संशयेल असं काहीही वागायचं नाही. आनंद, झालंय का तुझं आता? कारण काय ना, या सगळ्या गोष्टींमध्ये मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. हातच ना. हो. हा पंढऱ्या कसा नाही आला अजून? गोरखदादा तर म्हणाला होता की सकाळी सकाळी येईल. विसरला का काय? तात्या असताना नाही आला म्हणजे झालं, नाहीतर दारात पण उभं नाही राहू देणार ते. पंढरी पण ना. अरे पंढऱ्या, अरे अजून इकडे काय करतोयस? जा पटकन, वीर वाट बघतोय तिकडे तुझी. आणि हे बघ, कोणालाही संशय येईल असं वागायचं नाही, कळलं? चल चल निघ, चल. नीट जा पंढऱ्या. आनंदे, मी पण पोलीस स्टेशनला जाऊन येतो. त्या नागनाथला अक्काने जर विनाकारण अडकवलं असेल ना, तर सोडवला पाहिजे त्याला. बरं, मी येईपर्यंत तुझी बॅग भरून तयार राहा. का पण? का का म्हणून काय विचारतेस? आपल्याला वीरेंद्र देशमुखांच्या घरी जायचंय ना. माझी पुतणी अशी घरी किती दिवस बसून राहणार अजून? आवर पटकन. ठीक आहे, तुम्ही आल तेव्हा मी आवरून ठेवलेलं असेल. काकू, अरे पंढऱ्या, तू इथं? आणि बॅग बिग घेऊन कुठे चाललास? चाललो नाही काकू, आलोय. म्हणजे मला अक्कांनी कायमच्या कामावरून काढून टाकलंय. अगं बाई, का? अहो काकू, मी चुकून माझा फोन समजून अक्कांचा फोन उचलला आणि म्हणूनच त्यांनी मला कामावरून काढून टाकलं आणि त्यांनी मला मारलं सुद्धा. अगं बाई, असं का केलं असेल अक्कांनी? त्या फोनचं एवढं काय महत्व? हा, तू काळजी करू नको. असं का केलं बरं? अहो काकू, आता मी कुठं जाणार हो? माझे आई वडील पण नाही या जगात. आणि माझे आई वडील असते ना, तर त्यांनी मला असं कोणाच्याही दारात टाकू दिलं नसतं. तू रडू नको, मी आता बोलते काकांशी. हा, आणि तुला कामावर घ्यायला लावते बघ. थांब जरा. असं काय करतात ते? हात चालू कर. नाही, नको काकू. कारण काय की अक्कांनी मला कामावरून काढून टाकलंय ना, तर एकदा कामावरून काढून टाकले तर परत कशाला जायचं ना, म्हणून. अरे मोठ्या माणसांचं बोलणं असं मनावर नसतं घ्यायचं. आपला माणूस समजून सोडून द्यायचं. हा, मी करते ना फोन. आई, अगं काय करतेस तू? म्हणजे विचार कर ना, आता आनंदी तुझ्या मदतीला नाहीये, नारायणी तुझी मदत करू शकत नाहीये. राहू दे याला इथेच. म्हणजे तुझाच कामांचा व्याप कमी होईल म्हणून म्हणतो. हो, हा काकू, म्हणजे मी तिकडे असताना सगळी कामं करायचो मी. म्हणजे झाडांना पाणी घालण्यापासून ते भाजी चिरेपर्यंत सगळी कामं येतात मला.
नाही, पण अक्कांना कळलं तर बरं नाही दिसायचं. आई त्या काय म्हणणार आहेत, त्यांना काय वाटणार आहे? आपण एक खोली देऊन टाकू नये आला. काकू काय काय काम आहेत ती पटापट सांगा, मी करतो. सासूबाई सासूबाई ऐकलत का? नारायणीला भूक लागलेली दिसतीये. नाश्ता करायला हवा. ते आनंदी गेल्यापासून स्वयंपाकघरात पाऊलच नाही टाकलं. काकू तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना तुमच्या मदतीला, मी करतो तुम्हाला मदत. चला, समजा मलाच करायचंय. चल. शाबास, जा आता लवकर. हा. बरं आनंद, हे बघ, ही सुद्धा साडी घेऊन जा. आणि मी काय म्हणते, काय झालं? कशाला काळजी करतेस? हे बघ, देवाच्या दयेनं सगळं काही नीट होईल. काकू, गोरख काका वेळेत आले ना म्हणून बरं झालं, नाहीतर आता त्या कबीरने ना आमच्यात खूप गैरसमज निर्माण केले असते. गोरख काका निस्तरतील सगळं, पण मला थोडी भीती वाटते. आनंद, हे बघ, आता आपण सगळी सूत्र गोरख भाऊजींच्या हाती सोपवली आहेत ना, मग अजिबात काळजी करायची नाही. आनंद, अगं पण गोरख भाऊजी गेलेत कुठे? ते नागनाथ काकांसाठी पोलीस स्टेशन. काकू, माफ करा, मी तुम्ही अशा एकदम गप्पा गप्पा का झाल्या? आनंदे, यांचा स्वभाव कधीच नाही बदलायचा. मला वाटलं होतं की आता हे सुधारलेत म्हणून, पण नाही. बाहेर पडल्यानंतर सुद्धा हे ह्यांच्या पद्धतीनेच वागणार. आपल्या घरातली सुखशांती फक्त ह्यांच्यामुळेच बिघडली. काकू, तुम्ही मला आता काय सांगितलं की गोरख काका आता कशाला काळजी करतेस? मीही तुम्हाला तेच सांगते, गोरख काकांवर सगळं सोपं आणि निवांत व्हा. ते जे काय करतील ना ते बरोबरच असेल. वीरचा फोन आहे. हा, बोल रे वीर. हा, पंढरी पोचला इथे. नोकरी मागण्यासाठी खूपच ओव्हर ऍक्टिंग करत होता. मला अंदाज होताच की तो किती वाजता पोचेल ते, नाहीतर मग आईच्या तावडीत सापडला असता तो. चला, आता राहिलाय ना तिथे नीट, मिळवलं बाबा सगळं. काकू, मी थोडं बोलू? थोडं कशाला, तूच बोल आता तशी. घे. माझ्या जीवाभावाच्या पंढऱ्याला नेलंस ना घरी? हॅलो, तो काय माझ्यासाठी नाही आला इथे. इथे येऊनही त्याला त्याच्या लाडक्या बहिणीची सेवा करायची. आणि जसं भावाला पाठवलंयस ना, तसं स्वतःही लवकर ये इथे. वाट बघतोय तुझी मी. का बरं? आमच्या वीर साहेबांना करमत नाहीये वाटतं. का? तुला करमतंय तिथे? बोल ना. हो रे बाबा. घे. अगं तू खा ग. आणि तुझ्यासाठी मला करताना इतकं छान वाटतंय बघ. तू फक्त तुला काय हवं नको ते सांग, मी समद करीन तुझ्यासाठी. घे. सासूबाई, मी तुम्हाला मदत केली असते हो, पण काय करणार, डॉक्टरांनी मला कंप्लीट बेड रेस्ट घ्यायला सांगितले. ते म्हणाले की घरातली कामं अजिबात नाही करायची म्हणून. आता ह्या दिवसात घरातली कामं करणं म्हणजे, पण जाऊ द्या, मला किती त्रास झाला ना
तरी उद्यापासून स्वयंपाक मीच करत जाईल. अगं नको नको, तू नको काळजी करू. तुझ्या आईनं पंढऱ्याला काढलं ते चांगलंच झालं बघ. तो करतोय ना मला मदत. काय? तो कशाला आला इथं? सासूबाई, तुम्हाला माहित नसेल म्हणून एक सांगते, तो आनंदीचा चमचा आहे. नक्कीच काहीतरी नाटक करायला आला असणार. अगं त्याचं कसलं आलंय नाटक? हा, अक्कानं त्याला कुठल्या तरी छोट्याशा चुकीवरनं काढला. अनाथ आहे ग बिचारा. दिला त्याला थोडासा आधार तर काय बिघडलंय? आणि काय फुकटचा खात नाही तो. दिलेलं समद काम करतोय. कोणाची काय कामं करायची नाही हे चांगलं ठरलेलं असतं त्याचं. आला असेल त्या आनंदीला मदत करायला. अगं तू नको ना काळजी करू. आई बापा इना वाढलेलं पोर आहे ग ते. राहील ना नोकरांच्या खोलीमध्ये. तू मात्र आता ईर्ष्य चांगलं वाग. अगं जे झालं ते झालं. तू नवऱ्याला जीव लाव, त्याचं मन जिंकून घे. आता तुम्हा दोघांना बाळ व्हायचंय. तुमच्या दोघांचं चांगलं झालेलं बरं असतंय. आता ते आनंदी नाहीये म्हटल्यावर आम्हा दोघांना एकत्र राहण्यात काही अडचण नाहीये. पण त्या महामाईनं काय जादू केले ईरवर कुणाच ठाव. पुन्हा ती पिढा घरात नको यायला. त्या अवलक्षणी बाईची सावली बी नको तुमच्या पोरावर. काय गे, मोठी तोऱ्यात गेली होतीस ना माहेरी? एवढाच उतरला तोरा तुझा? मग परत कशी आलीस? तुम्हाला तुमचा थोरला मुलगा वन पीस मध्ये हवा असेल आणि तुमचं कुंकू शाबूत ठेवायचं असेल ना, तर आनंदीला घरात घ्या गुमान. नाही तर तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा दोघांनाही फोटो मध्ये बघा. कळलं का? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तुम्ही कसे काय आलात? काही नाही, सहज गंमत म्हणून आलो. अचानक खूप दिवसांनी घरी आलो, आनंदीला पाहिली, म्हटलं चला सासरी सोडून येऊ. नाही, पण तुमचीच एक पुतणी पोटुशी आहे ना. आता ही आली म्हणजे त्या येणाऱ्या जीवाला कशाला उगीच त्रास? कसं आहे ना वहिनी, तिचं लग्न झालंय वीर बरोबर, मग ती माहेरी का राहणार? आणि तसंही लग्न झालेली मुलगी फार दिवस आपल्या घरी राहणं बरं दिसत नाही, नाही का? पण त्या लग्नाला काही अर्थ नाहीये. ही इथेच राहणार. आणि जर का आनंदीला कोणी त्रास दिला किंवा इकडून हकलवण्याचा वगैरे प्रयत्न केला तर गाठ मायाशी. तात्या, अरे तात्या,
आनंदे तिकडे काय उभी आहे साथ ये ही 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 इथे काय करते आई अगं काय विचारतोय मी तुला ही या घरात काय करते मला वाटलं म्हणून गेले आता गोरकाकांना वाटतं म्हणून आले. हे बघ आनंदी तू तू नाही थांबू शकत या घरात कारण रोज मला माझ्या डोक्याशी कुठली भुणभुण नको आहे. हे वीर तुझ्या डोक्याशी भुणभुण होते म्हणून का रोज बायको बदलणार का तू? हो नाही म्हणजे हे बघ गोरख दादा मला तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो पण तू माझ्याशी या आवाजात नाही बोलू शकत. अहो मी मी तुमच्या पायाची दासी आहे. मला असं लांब लोटू नका. हा या घरातून बाहेर पडली तर माझी अंत्ययात्राच बाहेर पडेल. हे 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 असले सिनेमातले डायलॉग्स माझ्या घरात चालायचे नाहीत. बंद कर हे सगळं. अरे बघ बघ किती प्रेम आहे तिचं तुझ्यावर. शिक काहीतरी. आणि तुझं घर काय रे? आनंदीचं पण घर आहे. हेच घर आहे. इथंच राहणार ती. नाही ते होतं पण ज्या दिवशी ती मला सोडून गेली ना त्या दिवशी तिचं माझ्याशी असलेलं आणि या घराशी असलेलं नातं संपलंय. आणि गोरख दादा हे बघ तू माझ्याशी आणि माझ्या आई वडिलांशी या आवाजात बोलायचं नाहीस. रे तुझ्याशी काय? तुझ्या आई बापाशी याच्यापेक्षा भयंकर वागेन मी. ओ ललिता वहिनी तुम्हाला तुमचा थोरला मुलगा वन पीस मध्ये हवा असेल आणि तुमचं कुंकू शाबूत ठेवायचं असेल ना तर आनंदीला घरात घ्या गुमान. नाही तर तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा दोघांनाही फोटो मध्ये बघा. कळलं का? राहू दे ना हिला आत्ताच्या घडीला. नंतर काय ते बघू आपण. आई आई अगं यांच्या दादागिरीला घाबरायची काही गरज नाहीये. फार तर फार काय होईल माझा किंवा तात्यांचा जीवच जाईल ना. जाऊ दे ना. जास्त काय होणार आहे? अरे ही काय लहान सहान गोष्ट आहे वय. अरे तुला काय झालं तर नारायण तिच्या बाळांना कुठं जायचं रे? ह्यांचं काय झालं तर म्या कोणाच्या तोंडाकडे बघू? आई आई अगं हे बघ तू म्हणतेस म्हणून नाही पण मला ही आनंदी नको या घरात. आपल्या प्रेमाची हीच पोचपावती दिलीत का तुम्ही? माझा श्वास माझा ध्यास माझी आस आहात तुम्ही. सासूबाई ह्या सगळ्यात एक चांगलं झालं. निदान आपल्याला हे तरी कळलं की वीरला आनंदी या घरात नकोय. म्हणून काय झालं? आता ती महामाया कायमची माझ्या डोक्यावर येऊन बसली की. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. माझा श्वास माझा ध्यास माझी आस आहात तुम्ही. बघा बघा वहिनी बघा काय प्रेम आहे एकमेकांवर. वाह छे 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 हे बघ आई तू म्हणतेस म्हणून ही जर या घरात थांबली ना तरी हिची सावली माझ्यावर पडता कामा नये. हे आनंदी माझ्या आजूबाजूला जरी आलीस ना तर बघा तुमच्या मुलालाही कळलं आता पण अजून वहिनी तुम्हाला नाही कळलं. काय त्याच्या पुढे आनंदीला त्रास होता कामा नये. आणि आनंदे ललिता वहिनींना मदत करायची. नारायणीच्या आयुष्यातले महत्वाचे दिवस आहेत. तिची काळजी घे. चल तुझं सामान आपण वीरच्या खोलीत ठेवूया. चल आलोच वहिनी. सासूबाई ह्या सगळ्यात एक चांगलं झालं. निदान आपल्याला हे तरी कळलं की वीरला आनंदी या घरात नकोय. म्हणून काय झालं? आता ती महामाया कायमची माझ्या डोक्यावर येऊन बसली की. तर काय बोलायचं या गोरखला पण.
पिंजरा